की लवकर बनव की अरे येली एखादं वेळ किती झाला बावळ्या तुझ्या अंधार पडायला आलाय तू उरक लवकर अरे गुन्हा उरक की बघतो काय करायचं तुला किती पाहिजे अरे प्यायचं काय पाणी पितो मी काय बोलतो मला काय एवढा मला आमदार पडला होतो कोणी बघू दे आबाळा बघू दे वर मला काय लागा गुन्हा तुझं नेहमीच असं असतं एखाद्याने बघितलं काय लागा इज्जत राहील का आपली अरे एक तो पेतोय कुठली लागा बघितलं एखाद्याने तर काय इज्जत राहील दिवस कुठलं दिवाळीचं सण चालू आहे पाणी प्यायचं मी प्यायलो नाही मग तुला ऐकायचं मग मला किती लागते तुला माहिती मग मला घरी न्यायला लाग मला तू कशाला बोलतो मला एवढं इंग्लिश मध्ये 1000 रुपये खर्च करतो दिवसाला सिगरेटचे माझे किती पाकिटे असतात असं का सिगरेट दे कोण आहे सिगरेट दे सिगरेट दे सिगरेट काय कोणा अरे सिगरेट दे नो अरे काय तुझी नाटक लागा दे सिगरेट दे काय करतोय लागा गुन्हा अर्धे कर म्हणलं लागा सगळे पिऊन टाकले बघ माझ्या हाय काय सगळे पिऊन टाकले त्याला काय अर्थ नाही लागा तू कुठला सांगतो आपल्याला नाही पडत मी दिली ना पे तुला मला नको दारू नको आपल्याला थांब जरा इकडे नाही जरा थांब तू अर्धे करत नाही मी करतो थांब मी करतो अर्धे तू पटकन पिऊन टाकतोय सगळी बघ अर्धी शेम एकसारखी आपल्याला मापात बाप्पा अजिबात जमत नाही एक सारखी झाली बघा ये तुला हे बघ झाली का नाही आणि ही माझी चल आता घे चाकणा कुठे चाकणा विसरली मी तुला म्हणलं होतं आणलं का जाऊ दे म्हणून दे जाऊन दे म्हणून दे जाऊन दे म्हणून दे सुन्या भाऊ जा आला नाही म्हणा सोन्या भाऊ आला तर नाही तुला ना मला दे सोन्या भाऊला मला नको पाठकीने पाठकी मी आता पेलेले एक गोष्टी आहे आज आपलं काम झालं जे आयला माझ्याकडे नव्हतं पैसा आत्ता मस्त काम झालंय आपलं तुम्हाला दोघांना माहिती का तुम्हाला हे बघा एक मी तुम्हाला कसं सांगतो एक जरी ना 10 रुपयानं हे चांगले हे आपल्याला माहिती मला माहिती तुम्हाला माहिती बरोबर आहे का आता होती काय माहिती लोकांना ते पटत नाही पण लोकांना हे पटवून देण्यासाठी आज आपल्या अभिनेते मोठे अभिनेते नट मोठे अमिताभ बच्चन मिथुन चक्रवर्ती यांनी पिक्चर काढले त्याच्यात शराबी पिक्चर अमिताभ बच्चननी काढलाय आणि मिथुन चक्रवर्तीचं गाणं बाबूला माहिती तुम्ही थांबा की मला बोलू दे मी बोलू का तुम्ही बोलताय तुम्ही बोला पटकनी उरा घेसून भाऊ येईल तर तुझं तिथं नाही बाबू मी असं काय करत नाही माझं काय कुठली गोष्ट पद्धतशीर हे करायची समजलं का आता मी तुमचं गाणं कोणते बाबू कोणते रे ते गाणं काय आता तोंड पुढे आलं होतं ते तुम्ही माझं इसरवताय बाबा अरे बाबू ते कुठलं गाणं आठवतोय मी तुम्हाला सांगू का तुम्हाला मी सांगतो ते ना मिथून इकडे असं घेतो समजलं का आणि असं घेऊन ते गाणं बोलत असतो कोणतं गाणं आहे आता ते कुठलं गाणं आहे हा मुझको बिना है बिन जो
मुझको जीना है जीना. आता तुम्हाला शिकवतो कसं प्यायचं असते ते. हा हे बघा अशी बॉटल पकडायची हा आणि हे डायरेक्ट असं लावायचं. पासे अरे चाटायची थांबकी. हे बघ दुसरी बॉटल अशी पकडायची आणि असं घोरायचं पद्धतशीर घोरायचं असं. हा आणि असं पकडून असं बघायचं आणि हे बेकार बाबा दारू दारू कुणी पिऊ नाही दारू कुणी पिऊ नाही. मी जातो माफ करा मला बाबा. तुला म्हणत होतं जख मारायला पे पहिले पटक्यानी चहाला गेला ना दारू पिऊन आपले पळून. आता काय खेळ माझे रुपये नाही आता कशाने दारू आणायची. तुला सांगतोय मग वसनी पटक्यानी पे मला माहिती आहे तू सुने भाऊ किती बाराचा आहे. तुला दाखवायचे आणि बाणा केला पळत 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 गेला तिकडे. नाही काय कोणाला मला नाही जायचं मी जातो मला कुठली पण सोय करीन. तू येतो आपल्या घरी जा मी माझ्या घरी जातो. मला घरी सोड म्हणलं होतं तुला. काय तुला सोडतो मी काय सोडतो मी झालो कुणा घरी. उघडू नको ना माझ घरी चाललोय ना. आपल्याला नाही झालं गेला सोडत. दारू पिला का त्यो फुकाट येऊन दारू पिऊन गेला आराम सोडला. दोन पत्रांची आज बरोबर दुसरी कापली. सांगतोय नको पटक्याने घ्यायचं. घरी जात आपल्या घरी जात नमस्कार. आमचं बघा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओ बनवण्याच्या मागचा हेतू हाच होता. आता सध्या मी गावी गेलो होतो. मी काही महारथींना बघितलं. महारथीच बोलायला पाहिजे या लोकांना. आता दिवाळीमध्येच गावी गेलो होतो ना त्यामुळे मी बघितलं काही लोकांना. त्यांना या सणासुदीचं काही पडलेलं नसते. या दुनियेचं किंवा आपल्या कुटुंबाचं काहीही पडलेलं नसते. मुलांचं हे आपल्याच तालामध्ये असतात. दारू हे आपल्याच दुनियेमध्ये दारू पिऊन हे ते म्हणजे हे समाजापासून खूप लांब असतात. मगाशी मी महारथी बोललो याच्यासाठी की हे खूप लढत असतात. दारू ही काही चांगली नाही आहे किंवा दारू सिगारेट याच्यामुळे शरीराला हा धोकाच असतो. पण ते तो विचार करत नाही. कारण हे शरीर फुकट मिळालेले ना आणि फुकट मिळालेल्या वस्तूला किंमत अजिबात नसते. बरोबर ना. तसंच मी बघितलं यांची मुलं यांच्या पाठी बाबा बाबा करत फिरत असतात. मला हे आणा ते आणा.
ते त्यांना धुडकावून लावून आपल्याच दुनियेमध्ये. आणि होतं काय, स्वतःचं जीवन हे अंधारात जात असतं. आणि यामध्ये जे संधी साधू लोक असतात ना, ते आपली संधी साधून घेतात. ही आपली संधी साधून आपले निघून जातात आणि हे पडत धडत आपलं अंधाराच्या दिशेने चालतच असतात. त्यांना माहितीच नसते की या अंधाराच्या पुढे खूप मोठा प्रकाश आहे, आनंद आहे, सुख आहे. मी व्हिडिओमध्ये उल्लेख केला आहे, अमिताभजी, मिथुनजी या सर्वांनी जे पिक्चर बनवलेत, हे काय दारू कशी प्यायची हे ते शिकण्यासाठी नाही, दारू का पिऊ नये ही शिकवण असते. ते बघून आपण ठरवायचं असते की आपण दारू प्यावी का न प्यावी. कुठली मूवी ही आपल्याला चांगलंच सांगून जाते किंवा याच्यातून आपल्याला खूप जास्त माहिती पडतं लवकर की कुठल्या गोष्टी करू नको, कुठल्या गोष्टी केल्यामुळं काय होतं, त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी. आणि म्हणूनच मी विचार केला की थोडी कॉमेडी हे ती करून हा व्हिडिओ किंवा अशा पद्धतीने आपण समाजाला सांगावं. थोडंफार मोठ्या ॲक्टर लोकांचं आपण नाव घेतलं त्याबद्दल मी मनापासून माफी मागतो. आणि ते या लाईफमध्ये असं काही करत नाही, दारू वगैरे पिणं, सिगारेट पिणं, ते फक्त तेवढ्या पुरतं ते नकली असतं सगळं. ते दाखवतात हे करू नका तुम्ही. ही व्हिडिओ तसंही मी मनोरंजन म्हणूनच केलेली आहे, त्याच्यातून थोडंफार मनोरंजन पण मिळावं लोकांना. त्यासाठी याच्यामध्ये जर कोणाच्या काही भावना वगैरे दुखल्या तर त्याच्याबद्दल मी माफी मागतो. आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि असेच व्हिडिओ आपल्याला जर पाहायचे असतील तर प्लीज मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.